महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवारांनी पुण्याच्या विकासासाठी भाजप विरोधात शरद पवारांसोबत युती केली आणि यावर निष्ठावंतांनी नाराजी वर्तवूनही त्यांना डावललं गेलं। निकालात मात्र दोन्ही पवारांची एकी स्पष्टपणे नाकारत दोन्ही पवारांच्या वर्चस्वाला मोठे हादरे बसलेत। पाहूया। तुझ्या तोंडात साखर पडो, तुमच्या तोंडात बारामतीची साखर पडो। ज्यांच्यासाठी निष्ठावंतांनी सत्तेविरोधात आवाज उठवला त्यांनाच पालिकेच्या सत्तेसाठी बाजूला करून दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र आल्या। एकत्र येताना जसं ताईदादांनी निष्ठावंत समर्थकांना खड्यासारखं बाजूला केलं, तसंच पुणे पिंपरी चिंचवडकरांनी मतदानात दोन्ही राष्ट्रवादींनाही बाजूलाच ठेवलं। पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेतला कधी काळचा सत्ताधारी पक्ष निकालात अस्तित्वासाठी धडपडताना दिसला, तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी तर पिंपरी चिंचवड पालिकेतून हद्दपार झाली आणि पुण्यात जेमतेम 2 नगरसेवक मिळवता आले। महाराष्ट्राच्या विकासासाठी पक्ष फोडून अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले आणि त्याच भाजप विरोधात पुण्याच्या विकासाचा दावा करत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या। फुटीवेळी राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा वायदा अजित पवारांनी दिला होता। तो वायदा तर दूरच, पण पुण्यातच राष्ट्रवादीला अस्तित्वाची झुंज द्यावी लागली। घड्याळासोबत युती करून सत्तेच्या आशेवर बसलेल्या तुतारीला सर्वाधिक फटका बसला। कदाचित स्वतंत्र लढून आलेल्या पराभवावर अनेक सबबी देता येणं शक्य होतं, पण सत्तेतल्या एका पक्षासोबत आणि आपलं घड्याळ चोरल्याचा आरोप असणाऱ्या दादांसोबत जाऊन तुतारीनं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला। राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाशिक, सोलापूर, मालेगाव, कोल्हापूर, अहिल्यानगर, इचलकरंजी, जळगाव, पिंपरी चिंचवड, धुळे, अमरावती, चंद्रपूर, जालना, परभणी, मीरा भाईंदर, वसई विरार आणि नवी मुंबई अशा 20 महापालिकांमध्ये एकही नगरसेवक जिंकता आला नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जालना, मीरा भाईंदर, भिवंडी, वसई विरार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर या 7 महापालिकांमध्ये भोपळाही फोडता आला नाही। दोन्ही गट एकत्रित झाल्यावर ही निष्ठावंतांची फसवणूक असल्याचं म्हणत पुण्याच्या प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला। मात्र सुप्रिया सुळेंसह अजित पवारांचा आत्मविश्वास 7व्या आसमानावर होता। नाराजी घरी ठेवा, रोज नई सुबह होती है अशी विधान सुळेंनी निष्ठावंतांबद्दल केली। अरे मी तुम्हाला एक सांगू का, मी तुम्हाला एक सांगते, नाराजी वगैरेचा अधिकार आम्हाला लोकशाही या प्रक्रियेतच नाही। आपण जेव्हा पब्लिक लाईफ मध्ये असतो ना, तेव्हा नाराज बी राहणार, नाराज कधी घरी। तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच। ते म्हणलं, अरे दत्ता आमच्या घरचा आहे, दत्ताला वाटलं दत्ता बोलला, ते मागेच सांगितलं, सारखं आणि नाही, जे झालं ते झालं, जुना नाही विचारायचं, नवा नवा। आई व्हेरी कीनली, तुमचा माझा फॅन मोमेंट है ये, सबका फॅन मोमेंट है मेरा ये। एकटे प्रशांत दादा ना बोलतायत, बाकी कोणी बोलताय? एक वन एंड ओनली ना, सोल रेंजर आहे वो। नाही, तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका, आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू। त्या माझ्या पक्षाने मला सांगितलं, जा ती त्या नदीमध्ये जाऊन उडी मार, मी पक्षासाठी जर हिताचं असेल तर तेही कर। नाही मग मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ, आपले काही त्रास। तुम्हाला एक सांगू का, माझी हाथ जोड़ून विनंती है कि तुम लोग को डबके में रहने का बहुत शौक है, मैं समुंदर की मछली हूँ। सुप्रिया सुळे विल लीड द कैंपेन इन पुणे एंड मुंबई एंड द एंटायर स्टेट। आणि दोन्ही पवार एकत्र येऊन सुद्धा मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालं नाही। त्यामुळे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींच्या समोर त्यांचं जे काही एक पूर्ण, जिथे त्यांची पूर्ण पाळंमुळं एकदम घट्ट रुजली होती, त्या दोन्ही शहरांसाठी मला असं वाटतं एक गंभीर असा हा संकेत आहे या निवडणुकीचा निकाल। म्हणजे विशेष करून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जरी राज्याचे नेते असले तरी या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं त्यांनी आपापल्या गडांवरती लक्ष केंद्रित केलं होतं आणि ते राखण्यासाठी प्रयत्न केले। त्यामध्ये शिंदे यांना चांगलं यश मिळालं, म्हणजे ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, या सगळ्या भागामध्ये त्यांना एक चांगल्या पद्धतीचं यश मिळालं। पण अजित पवार यांना काही फार यश मिळालं नाही आणि त्यामुळे शिंदे यांचं तशी काही त्या अर्थाने म्हटलं तर पुण्यामध्ये काहीच त्यांचं अस्तित्व फारसं नव्हतं, राजकीय अस्तित्व।
प्रचारात ताईदादांनी साखर वाटून दोन्ही गटातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी निकाल गोडव्यात बदललेला नाही. ना दादा गटाचा अलार्म वाजला, नाही शरद पवार गटाच्या तुतारीची गर्जना ऐकू आली. ताई आणि दादांचा प्रवास इथून पुढच्या निवडणुकांमध्ये देखील एकत्र पाहायला मिळणार आहेत. थांबा आणि पहा. मनाने एकत्र आलेले आहेत की पुण्यामध्ये झालेली आघाडी ही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे, नक्की म्हणायचं का? तुम्हाला जे वाटेल त्याचा अर्थ तुम्ही काढा. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.